नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे अर्णव, ईश्वरी त्याचबरोबर आता सगळ्यांचं छान असे इनॉग्रेशनची तयारी झालेली आहे. ईश्वरी इकडे तयार झालेली असते, पण या मामीने मात्र ऐनवेळी येऊन गोंधळ घातलेला आहे. मामीने जो गोंधळ घातलेला आहे त्याच्यामुळं खूप मोठे प्रॉब्लेम क्रिएट होण्याची शक्यता असते. कारण ईश्वरी आणि आकाश दोघंही आता म्हणतात की चला आम्ही तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो, परंतु मामीचा डाव वेगळाच असतो. मामी म्हणते की तू नाही यायचं, तू याची काय गरज आहे. तेव्हा आकाश म्हणतो की पण ईश्वरी, अगं मी आईला असं नाही घेऊन जाऊ शकत. तेव्हा ईश्वरी म्हणते का, काय झालं. अहो आई आधी महत्त्वाची, त्यांची तब्येत महत्त्वाची आहे, मी आहे इथे, मी रिक्षाने जाते. तेव्हा आकाशला काळजी वाटू लागते. आकाश म्हणतो की नाही, दादा मला ओरडेल, दादाने तुझी जबाबदारी माझ्यावर दिली वहिनी, असं नाही करता येणार. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते की ठीक आहे आकाश सर, मी घरी थांबते, तुम्ही जाऊन या. कारण आकाशचं तेच म्हणणं असतं आणि हे सगळं वल्लरीला तिच्या मनाप्रमाणे घडत असतं. तेव्हा वल्लरी म्हणते चला आता माझा डाव तर सक्सेस झालेला आहे. आणि मग ईश्वरीला घरी ठेवून आकाशला जाणं खरं तर पटतच नसतं आणि आकाश मात्र तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु वल्लरीची नाटकं मात्र सुरूच असतात. जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र आता वल्लरी दारापर्यंत मामीला हाताला धरून सोडायला येते. इकडे राकेश मात्र वरून हे सगळं पाहत असतो. तो म्हणत असतो की चला आता खूप मोठी गोष्ट माझ्या मनाप्रमाणे घडत आहे, ज्या गोष्टीची मी वाट बघत होतो ती गोष्ट झालेली आहे, असं राकेशच्या डोक्यात सुरू आहे. आणि राकेश मात्र म्हणतो की आता माझी इंदोरी जिलेबी ही माझ्या मिठीत असणार आहे, आज आमचं मिलन होणारच आहे. इकडे ईश्वरीच्या डोक्यात विचार सुरू आहेत. ईश्वरी म्हणते की काय करू. अहो आकाश सर, तुम्हाला कसं सांगू की तुम्हाला जी गोष्ट वाटत आहे ना त्याच्यापेक्षा वेगळी गोष्ट आहे. कारण तुम्हाला माहितीच नाही हो आकाश सर, मला ना याच घरातून धोका आहे, आता घरातच मला धोका आहे, घरात जो माणूस आहे ना त्याच्यापासून मला धोका आहे, असे ईश्वरी आकाशला इकडे सांगत असते. कारण ती मनाशीच बोलत आहे. त्यानंतर ईश्वरी म्हणते की नाही, मला आता आत गेलं पाहिजे. त्याचबरोबर इकडे मामा अर्णव बोलत असतात. मामा अर्णवचा जॅकेट वगैरे सगळं व्यवस्थित आहे का, ब्लेजर व्यवस्थित आहे का ते पाहत असतो. कारण आज विंटर कलेक्शनचं एवढे ओपनिंग होणार आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी घडणार आहेत. तेवढ्यातच लावण्या तिथे येते आणि लावण्या म्हणते ए सर, कसं आहे माहिती आहे का, PR टीमला आणि या सगळ्यांना आपण एवढा वेळ थांबवू शकत नाही, आपल्याला सुरुवात करावी लागेल. तेव्हा अर्णव म्हणत असतो की हो बरोबर आहे, मला माहिती आहे थांबवू शकत नाही आहे, पण जोपर्यंत ईश्वर येणार नाही तोपर्यंत इथे ओपनिंग होणार नाही, असं ती तो सांगतो. तेव्हा मात्र इकडे लावण्य म्हणते तू कितीही फोन लाव आणि काही कर, ती येऊ शकणार नाही आहे, याची तयारी मात्र मी केलेली आहे. ईश्वरी इकडे आता रूममध्ये चाललेली आहे. ती विचार करते की मला काहीही करून या माणसापासून सावध राहणं गरजेचं आहे. कारण हा माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो, कारण हा माणूस काहीही करू शकतो, असं ईश्वरीला वाटत असतं. इकडे राकेश मात्र रूममध्ये गेलेला आहे, कपडे चेंज करत आहे, व्हाईट कुर्ता व्हाईट पॅन्ट घातले, जणू काही सेलिब्रेशन आहे अशा पद्धतीची त्याची तयारी चालली आहे. छान असा परफ्यूम मारत आहे आणि म्हणतो की चला आज माझं आणि इंदोरी जिलेबीचं मिलन होणार आहे, आता याच्यामध्ये कोणताही अडथळा येणार नाही, हे सगळं त्याच्या डोक्यात सुरू आहे. इकडे अर्णव मात्र बोलत असतो. वेगवेगळे गेस्ट येत आहेत, त्यांचं तिथे स्वागत करत आहे. आणि लावण्या मात्र म्हणत असते की काहीही झालं तरीही सरला मी हे करूच देणार नाही. आणि मग अर्णव तिथे बोलत आहे आणि एक गेस्ट आलेले असतात. ते म्हणत असतात की खरंच तुमचं विंटर कलेक्शनचं हे जे आहे ना ते खरंच खूप छान पद्धतीने व्हायरल झालेलं आहे, आत्ताच एवढा प्रसिद्धीच्या झोतात आहे. इकडे राकेश आता अंजलीकडे येतो. बिचारी अंजली झोपलेली असते, तिला काहीच माहिती नसतं. तो म्हणत असतो की बावळट बायको असावी तर तुझ्यासारखी, एवढ्या मी चुका करतो, एवढं सगळं करतो, पण तरीही तुझा विश्वास तो फक्त आणि फक्त माझ्यावरच आहे, कारण तू काहीच करू शकत नाही, हे मात्र मला चांगलंच माहिती आहे, असं तो बोलत आहे. तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत आहेत त्याच वेळी राकेश म्हणतो की कसं आहे, याच गोष्टीचा मला फायदा करून घ्यायचा आहे ग, कारण तू माझ्यासाठी बँक आहेस आणि त्याचबरोबर हे सगळं म्हणजे माझं क्रेडिट कार्ड आहे. कोणत्याही क्षणी काहीही गरज पडली तरी तू माझ्या मदतीला धावून असते, कारण तू माझ्या बाबतीत कधी चुकीचं वागत नाही, हे मात्र मला माहिती आहे, असं तो बोलत आहे. इकडे आता ईश्वरी किचनमध्ये येते. अनिताताई तिथे असतात. ईश्वरी अनिताताईंकडे आलेली असते. तेव्हा त्या विचारतात की काय झालं मॅडम, काही हवं आहे का. तेव्हा ईश्वरी म्हणू लागते की नाही काही नको आहे, पण आता मला ना रूममध्ये बसून बसून बोर होत होतं ना, कारण आकाश सरही बाहेर गेलेले आहेत आणि मला ना थोडंसं तुमच्याशीच बोलायचं होतं.
तेव्हा मात्र अनिता म्हणते काय झालं बोला ना. तेव्हा ती म्हणते की मग घरी कोण कोण असतं, तिच्याशी गप्पा मारू लागते, तुमच्याशी गप्पा मारायच्यात म्हणूनच आलेली आहे. तेव्हा इकडे राकेशला कळलेलं असतं की ही घाबरून आणि तशी बोलण्याचा प्रयत्न करते, कारण ईश्वरीला कळतच नसतं की अंजलीकडे जाऊन तिच्याशी बोलत बसायचं तिच्याजवळ. तर अंजली झोपलेली आहे आणि आता अनिता तिथं आहे. तेवढ्यातच अनिता म्हणते की मी आलेच, माझा मोबाईल घेऊन येते. अनिता ही आवरावर करत असते आणि ईश्वरी मोबाईल आणण्यासाठी रूमकडे जाते आणि तेवढ्यातच तिच्याकडून चूक घडते, कारण खरं तर जाणं गरजेचंच नव्हतं. ईश्वरी तशीच अनिताबरोबर थांबली असती तरीही गोष्टी बऱ्यापैकी सॉर्ट आउट झाल्या असत्या. आता ईश्वरी मोबाईल आणायला जाते आणि तेवढ्यातच अनिता तिथं आहे ते पाहून राकेश तिथे येतो आणि मग राकेशला ती विचारते काय झालं, म्हणजे अंजलीताईंसाठी काय द्यायचंय का. तेव्हा तो सांगतो की मी ही लिस्ट बनवलेली आहे आणि हे पैसे, हे सगळं साहित्य जे आहे ना ते घेऊन यायचं आहे. तेव्हा मात्र राकेशने सांगितल्याप्रमाणे आता अनिता म्हणते की हो. आणि त्याला तो सांगतो कितीही वेळ लागला तरी चालेल, पण हे सगळं साहित्य मला आजच्या आज हवं आहे आणि हे सगळं साहित्य आजच आणायचं आहे, हे सगळं सांगितलं जातं. आता इकडे अर्णव आणि मामा दोघंही बोलत असतात. अर्णवला मामा सांगत असतात की अरे अर्णव, तुला एक गोष्ट सांगायची होती, आणि ती म्हणजे अरे तुझा आणि ईश्वरीचा तो इंटरव्ह्यू जो आहे ना तो जास्तच व्हायरल झालेला आहे, त्यामुळे आत्ताही तुझे आणि ईश्वरीचे फोटो हवेत, काही पत्रकार मंडळी आलेले आहेत. तेव्हा अर्णव म्हणतो की हो शुअर, आपलं फंक्शन झालं की त्यानंतर आपण फोटो सेशन करूया, असंही अर्णवने सांगितलेलं असतं. खरं तर अर्णव आत्ता त्याचं जे काही चालू आहे त्याच्यामध्ये जाम खुश आहे. ईश्वरीसोबत त्याची जी भरभराट होते, त्याचं नातंही छान पद्धतीने होत आहे, या सगळ्यामध्ये तो खुश आहे. परंतु इकडे त्याला माहीतच नाहीये की किती मोठं संकट त्याच्यावर येऊ शकतं. इकडे लावण्याने तोपर्यंत संधी साधून अर्णवचा फोन हातात घेतलेला असतो आणि तो स्विच ऑफ केलेला असतो. ईश्वरी रूममध्ये येते. ईश्वरी म्हणत असते की एकदा का अर्णव सरांना मी ह्या गोष्टी सांगितल्या की सगळं क्लिअर होईल, कारण जर मी त्यांना आता काही सांगितलं नाही तर अर्णव सर पुन्हा रागवतील, मला फोन का केला नाहीस म्हणून. त्यामुळे मला अर्णव सरांना आता फोन करावा लागणार आहे. पण ईश्वरी फोन लावते, अर्णवचा फोन स्विच ऑफ लागतो. ईश्वरी म्हणते की असं कसं झालं, अर्णव सरांचा फोन अचानक स्विच ऑफ कसं काय लागतोय, बहुतेक ते खूप कामात बिझी असतील, त्यामुळे कदाचित स्विच ऑफ झाला असेल, असं ईश्वरी विचार करत आहे. तेव्हा मात्र इकडे आता अनिताला स्पष्टपणे इन्स्ट्रक्शन देत आहे तो म्हणजे राकेशचं असं म्हणणं आहे की काहीही झालं तरीही हे सगळं साहित्य घेतल्याशिवाय तुम्ही यायचं नाही, असं राकेशने तिला सांगितलंय. त्या बिचारीला काही माहीत नाहीये या राकेशच्या डोक्यात काय चालू आहे, तो कशासाठी हे सगळं करतोय, तिला याच्याशी काहीच देणं घेणं नाहीये. ईश्वरी मात्र घाबरते, कारण ती वरून पाहते तर तिच्या लक्षात येतं की अनिताताईंना सुद्धा या माणसाने बाहेर पाठवलेलं आहे. आता मात्र ईश्वरीला काळजी वाटायला लागते. ईश्वरी म्हणते की आता काय करू, कशा पद्धतीने गोष्टी मी मॅनेज करू, कारण ईश्वरीला कळतच नाहीये की आता गोष्टी कशा हँडल करायच्या आहेत. आणि त्यासोबतच ईश्वरी म्हणू लागते की नाही, मला आता काहीतरी विचार केला पाहिजे आणि मला घाबरून चालणार नाही. हे सगळं जे काय आहे ना तो माणूस मूर्ख मुद्दाम करतोय, मला घाबरवण्यासाठी करतोय, हे ईश्वरीच्या लक्षात येतं. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते की नाही, आता मी शांत राहणार नाही, आता मला सगळ्या गोष्टी व्यवस्थित हँडल कराव्याच लागणार आहेत. हा विचार ईश्वरीच्या डोक्यात सुरू झालेला आहे. मला घाबरून चालणार नाही, मला इथून पटकन पळ काढला पाहिजे. आणि त्या ताई होत्या, त्यांनाही या माणसाने पाठवलेलं आहे, त्यामुळं मला आता विचार करावाच लागणार आहे. एवढंच इकडे ईश्वरीच्या डोक्यात सुरू आहे. आणि मग अर्णव मात्र तिथे वेगवेगळ्या लोकांशी भेटत असतो, बोलत असतो, सगळ्यांशी सांगत असतो. त्यांचं विंटर कलेक्शन आहे त्याबद्दल त्याची डिस्कशन चाललेली असतात. आणि अर्णव फोन घेत असतो ईश्वरीला फोन करण्यासाठी. पण नेमकं त्याच वेळी तिथे लावण्य येत असते आणि अर्णवला म्हणत असते की सर, अरे ते भेटायला आलेत, बघ बरं, आता इन्व्हेस्टर आलेले आहेत, त्यांना तुला भेटलं पाहिजे, हे अर्णवला ती मुद्दामून सांगत असते. म्हणजे अर्णव ईश्वरीला फोन लावायला गेला की त्याला डिस्टर्ब करायचं आणि त्याचा फोन काही ईश्वरीला लागू द्यायचा नाही, एवढंच तिच्या डोक्यात असतं आणि त्याच पद्धतीने ती वागत असते. त्याचवेळी अर्णव आलेल्या प्रत्येक लोकांशी बोलत आहे, त्यांना सांगत आहे कशा पद्धतीने गोष्टी घडत आहेत. हे अर्णवला जणू काही कळलेलं आहे. आणि इकडे मात्र मामासुद्धा तिथं असतात आणि मामासुद्धा अर्णवची भरपूर मदत करत आहेत आणि छान पद्धतीने दोघांचंही तिथे बोलणं सुरू आहे. त्याचवेळी लावण्य म्हणते काहीही झालं तरीही आता ती बावळट ईश्वरी इथे येता कामा नये. आता अर्णव मामाला म्हणतो की अरे एवढा वेळ कसं काय लागलाय, म्हणजे आकाश आणि ईश्वरी अजून आलेले नाहीयेत, आपल्याला फोन करून बघितला पाहिजे, चौकशी केली पाहिजे.
तेव्हा मात्र मामा म्हणतात, हो रे, आतापर्यंत यायला हवे होते, एवढा वेळ कसा लागलाय मला नाही कळत, आपण फोन लावून बघूया, तू फोन कर. मग अर्णव फोन लावायला जातो. पुन्हा लावण्या तिथे येते आणि अर्णवला तिथून बाजूला घेऊन जाते. इकडे ईश्वरी मात्र धूपदाणी हातात घेतलेली आहे, त्याच्यात धूप टाकलेला आहे आणि सगळ्या घरभर फिरवत आहे. खरं तर ईश्वरीच्या मनात एक भीती आहे, पण या गोष्टीने काहीतरी पॉझिटिव्ह घडेल असं तिला वाटत असतं आणि म्हणूनच ईश्वरी ती धूपदाणी घरभर फिरवत असते. तेवढ्यातच राकेश तिथे येतो आणि राकेश म्हणतो की माझी इंदोरी जिलेबी, खरंच काय रोमॅन्टिक माहोल तयार केलायस ग तू, खरंच खूप मोठी गोष्ट केलेली आहेस ही, असं म्हणत तो तिच्याशी बोलत आहे. आता इन्व्हेस्टर आलेले आहेत, सगळ्या त्यांच्याशी अर्णव तिथे भेटतो, बोलतो आणि मग ते म्हणू लागतात की अरे आज तुमचा आवाज ठीक झालाय, आम्हाला तर वाटलेलं की आज मिसेस राजेश शिर्के यांच्याचकडून तुमचा आवाज ऐकायला लागेल. तेव्हा अर्णव हसतो आणि त्यांना सांगतो की नाही आता ओके आहे, असंही अर्णवने सांगितलेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं तो म्हणतो की हो तू येईलच, निघालेलीच आहे, थोड्याच वेळात पोहोचेल, असंही अर्णव त्यांना सांगू लागतो. खरं तर ईश्वरीने वेळेवर येणं हे खूप गरजेचं आहे. इकडे ईश्वरीलाही माहिती आहे, पण ईश्वरी कुठल्या संकटात आहे हे मात्र अर्णवला माहीत नाहीये. अर्णवला जेव्हा ही गोष्ट कळेल तेव्हा अर्णव कोणत्या स्पीडने ईश्वरीला भेटायला जाणार आहे ना याचा विचारही कोणी करू शकत नाही. इकडे ईश्वरी मात्र राकेशला बोट करून सांगत असते की तू लांब हो, तू अजिबात जवळ येऊ नकोस. तेव्हा राकेश म्हणतो की खरंच माझी इंदोरी जिलेबी आणि मी, आज आमच्या दोघांच्या मध्ये कोणीच येऊ शकणार नाही, आज फक्त मी आणि तो, आम्ही दोघंच असणार आहोत, असं इकडे तो बोलत असतो. तेव्हा मात्र ईश्वरी घाबरलेली असते. ईश्वरीला कळतच नाहीये की या माणसाला मी कसं फेस करू, कशा पद्धतीने याला हँडल करू, हा एकच प्रश्न ईश्वरीच्या समोर असतो. कारण राकेश ज्या पद्धतीने तिच्याकडे येत असतो, तिला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतो, त्यामुळे मात्र ईश्वरी घाबरलेली असते. तेव्हा तो म्हणतो की तुला माहिती आहे का, माझी इंदोरी जिलेबी जेव्हा घाबरलेली असते ना तेव्हा आणखीनच गोड दिसते, असं म्हणत तो तिच्याशी बोलत आहे. इकडे आता सगळेजण आलेले आहेत. अर्णव मात्र काळजी करत आहे की ईश्वरी अजून का पोहोचत नाहीये, कारण आत्तापर्यंत ईश्वरी यायला हवी होती, एवढंच अर्णवच्या डोक्यात आहे. तेव्हा अर्णव तिथे सगळ्यांच्या समोर जातो आणि सांगू लागतो की एक स्पेशल गेस्ट आहेत, ते आलेले नाहीयेत, ते एकदा आले की मग आजच्या फंक्शनला सुरुवात होईल, असं इकडे अर्णव सांगत आहे. तेव्हा मात्र लावण्याला कळतं की इथे अर्णवने तर सगळ्यांच्या समोर सुद्धा ईश्वरीची वाट बघतोय आणि मी त्यांना कॉल करून पाहतोय असं सुद्धा सांगितलेलं आहे. आता मात्र तिला धक्का बसलेला असतो, काहीही करून हा तिच्या मागे गेला नाही पाहिजे. अर्णवला इकडे फोन करायला तो घेतो तर त्याच्या लक्षात येतं त्याचा फोन स्विच ऑफ झालाय. तो म्हणतो असं कसं, माझा फोन स्विच ऑफ झालाय, आणि तो पाहतो तर त्याच्या फोनवरती मिस कॉल आलेले असतात, ते म्हणजे ईश्वरीचे. तो ईश्वरीला कॉलवर कॉल करत असतो, परंतु ईश्वरीचा कॉल काही लागत नसतो. मग तो आकाशला फोन करतो. आकाशला तो विचारतो काय झालं, कुठे तुम्ही. तेव्हा आकाश म्हणतो अरे दादा एक प्रॉब्लेम झालाय रे इकडे. तेव्हा अर्णव म्हणतो काय झालं. तेव्हा आकाश मात्र सांगू लागतो की जे काय घडलेलं होतं ते, मामीची तब्येत बिघडलेली होती, तिला घेऊन मी हॉस्पिटलला आलोय, ही गोष्ट आकाशने सांगितलेली असते. तेव्हा मात्र अर्णवला धक्का बसतो. अर्णवला कळतं की ईश्वरी घरी एकटी आहे, आता मला काही करून तिला वाचवलं पाहिजे, कारण तो राकेश कोणत्याही थराला जाऊ शकतो, ईश्वरीचं रक्षण केलं पाहिजे, एवढंच इकडे अर्णवच्या डोक्यात सुरू आहे. अर्णव त्याच गोष्टींचा विचार करू लागतो. अर्णव म्हणत असतो की नाही, काही झालं तरी मी सिंदूरकडे मला गेलं पाहिजे. इकडे राकेश मात्र शांतपणे तिथे बसलेला असतो आणि ईश्वरी म्हणत असते की तुम्ही लांब व्हा, अजिबात माझ्याजवळ येऊ नका, असं राकेशला ती सांगत असते. तेव्हा राकेश म्हणतो ठीक आहे, मी लांब होतो, तू ये माझ्याजवळ, तुला असं वाटतंय ना मी तुझ्याजवळ येऊ नये. आता मात्र ईश्वरीची सहनशक्ती संपलेली असते. ईश्वरीच्या हातामध्ये ती धूपदाणी असते आणि ईश्वरीच्या एका हातामध्ये मिरच्या असतात आणि ईश्वरी मात्र त्या सगळ्या ज्या मिरच्या आहेत त्या राकेशच्या तोंडावरती फेकायला सुरुवात करते. राकेशच्या तोंडावरती त्या मिरच्या ज्या आहेत तिने त्या धूपदाणीमध्ये टाकलेल्या आहेत आणि राकेश मात्र आता त्याच्या तोंडाकडे ते धरलंय, स्वतःचं तोंड पदराने झाकून घेतलेलं आहे आणि ती धूपदाणी पूर्णपणे, कारण राकेश त्यावेळेस नेमका डोळे बंद करून बसलेला असतो आणि ती धूपदाणी जी आहे ती ईश्वरी राकेशच्या तोंडाजवळ घेऊन जाते आणि त्या क्षणी राकेश तिथे खाली पडलेला असतो, तो खोकून अगदी बेजार झालेला असतो आणि मग मात्र ईश्वरी त्याच्या अंगावरती त्या धूपदाणीतले निखारे आहेत ते फेकून देते आणि तिथून मात्र धावत सुटते, कारण काहीही करून ईश्वरीला आता या नराधमाच्या तावडीतून सुटणं खूप गरजेचं असतं
आणि म्हणूनच ईश्वरी वाऱ्याच्या वेगाने धावत सुटलेली असते. राकेश सुद्धा तिच्या मागे येतो, गेटच्या तिथे आलेला असतो. परंतु तोपर्यंत ईश्वरीने एक मोठी कामगिरी केलेली असते, ती म्हणजे दारातच असलेली रिक्षा पकडलेली असते आणि ईश्वरी रिक्षा पकडून आता निघालेली आहे. तिने डायरेक्टली सात्विक फॅशनच्या ऑफिसचा नंबर दिलेला आहे. ईश्वरी म्हणते की हे सगळं काय आहे, काय घडते हे सगळं, मला अर्णव सरांकडे गेलं पाहिजे. इकडे मात्र आता उद्याच्या भागात पाहायला मिळतं ते म्हणजे इनॉग्रेशनची सगळी तयारी झालेली आहे आणि मग आता सगळेजण वाट बघत आहेत, एवढे सगळे आहेत, त्यामुळे अर्णव काही तिथून निघू शकलेला नसतो आणि ईश्वरी मात्र आता रिक्षा करून निघालेली आहे. पण जेव्हा इनॉग्रेशन होणार आहे तेव्हा मात्र लावण्या ही अर्णवच्या हाताला हात लावत आहे, कारण तिला अर्णव सोबत हे इनॉग्रेशन हे फंक्शन एन्जॉय करायचं आहे. परंतु ऐन वेळी तिथे ईश्वरीने येऊन लावण्याचा हात बाजूला करत अर्णवच्या हातावरती हात ठेवलेला आहे आणि त्या ईश्वरीच्या ज्या बांगड्या आहेत त्यामुळे आपल्याला कळतं की ईश्वरी तिथं पोहोचलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.